वसई विरार महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झालं। वसई विरारमध्ये कुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अजीव पाटील बहुजन विकास आघाडीचे, प्रकाश रॉड्रिग्ज आणि अलमगीर डायर यांची नावं सध्या चर्चेत आहेत। तर मीरा भाईंदर महापालिकेमध्ये अनिता पाटील, डिंपल मेहता आणि शानू गोहिल या भाजपच्या नेत्यांपैकी कुणाला आता महापौरपदी विराजमान होण्याची संधी मिळणार ते पाहणं उत्सुकतेचं असेल। पुण्यामध्ये आता महिला राज असणार आहे, कारण पुण्यात महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। पुण्यात महिला खुल्या प्रवर्गासाठी मानसी देशपांडे आणि वर्षा तापकीर या दोन नगरसेवकांची नावं सध्या चर्चेत आहेत। मानसी देशपांडे पुणे प्रभाग क्रमांक 20 मधून निवडून आल्यात, तर वर्षा तापकीर प्रभाग क्रमांक 37 मधून निवडून आलेले आहेत। चंद्रपूर महापालिकेत सलग 5व्यांदा महिला महापौर होणार आहे। चंद्रपूर महापालिकेत महापौरपद महिला ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आलं, त्यामुळे चंद्रपुरात काँग्रेसच्या महिला ओबीसी प्रवर्गातून संगीता भोयर आणि संगीता अमृतकरांचं नाव महापौरपदासाठी चर्चेत आहे, तर भाजपच्या आशा देशमुख आणि संगीता खांडेकरांचं नावही चर्चेत आहे। मात्र चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर होईल असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला। चंद्रपुरातल्या सोडतीवर भाजप नेते किशोर जोरगेवार यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यामुळे आता संगीता भोयर आणि संगीता अमृतकर या काँग्रेसच्या दोन नेत्यांची नावं चर्चेत असताना आता संगीता खांडेकर ज्या भाजपच्या नगरसेविका आहेत त्यांचंही नाव सध्या चंद्रपूर महापालिकेच्या महापौरपदासाठी चर्चेत आहे। चंद्रपूर स्वागत आहे। चांगला निर्णय, चांगला महापौर आपल्याला ह्या आरक्षणातून मिळेल। सर्वच कुठलाही मिळाला असतं तरी आमच्याकडे सर्व SC असता तरी मिळालं असतं, ST होतं तरी आमच्याकडे ते होतं ही व्यवस्था, आणि OBC असो किंवा ओपन सर्व प्रकारचे सगळे आमच्याकडे नगरसेवक निवडून आलेले आहेत। त्यामुळे आम्हाला वाटतं की आम्ही त्यांचं स्वागतच करतो। याने आमच्याकडे साधारणतः भारतीय जनता पार्टीच्या 4 आणि आमचा जो मित्रपक्ष आहे शिवसेना त्यांचं एक असे 5 महिला उमेदवार आमच्याकडे या ठिकाणी या आरक्षणामध्ये महापौर पदाच्यासाठीच्या निवडून आलेले आहे, ज्यामध्ये संगीता खांडेकर आहे, दुसऱ्या आशा देशमुख आहे, सारिका संदूरकर आहे, अनुजा सतीश तायडे आहे आणि आमचा जो मित्रपक्ष आहे शिवसेना डिलेन शैलेश केळझरकर, असे आमच्या 5 भगिनी या पदाकरता आमच्याकडे निवडून आलेले आहे। महापौर आरक्षणाच्या सोडती फिक्स होत्या। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी हा गंभीर आरोप केला। नागपुरात शिवानी राणी यांच्यासाठी महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवल्याचं त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप जो घेतलाय तो योग्यच असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। गरज पडल्यास मित्रपक्ष न्यायालयातही जाईल असं देखील वडेट्टीवारांनी सुचवलं आहे। हे सोडतच पूर्णतः पारदर्शी नाही, यामध्ये हे सगळं फिक्सिंग आहे आणि आपल्या सोयीनुसार हे केलेलं आरक्षण, काढलेलं आरक्षण आहे असं माझं स्पष्ट मत आहे। मुंबईमध्ये जो आरक्षण काढलं गेलं ते सुद्धा STसाठी ज्यावेळेस नावं टाकले गेलेत, STचे महानगरपालिका ठरवलेत त्यावेळेस त्यामध्ये मुंबईचा समावेश नव्हता। मी परवा बोलताना म्हणालो की जर हे आरक्षण नागपूरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी येत असेल तर हे आरक्षण फिक्सिंग आहे, हे आरक्षण फिक्स केलेलं आहे, कारण महापौर पदाचा उमेदवार ठरलेला आहे कोणाला करायचं। मी त्यांचं नाव आजच डिक्लेअर करून देतो। भाजपापेक्षा भारतीय जनता पक्षाकडून शिवानी दानी या महापौर पदाच्या उमेदवार नागपूरच्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत आणि बरोबर सर्वसाधारण आलेला आहे। हे सगळं जे काही चाललं आहे आरक्षणाचा घोळ, यामध्ये शिवसेनेने घेतलेला आक्षेप जो आहे तो सत्य आहे आणि या संदर्भात आवश्यकता पडली तर कोर्टात सुद्धा मला वाटतं ती मंडळी जातील असं एकूण चित्र आहे। अमरावती महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये स्मिता सूर्यवंशी, सुरेखा लुंकारे आणि वंदना मडगे भाजपच्या या नगरसेवकांची सध्या महापौरपदासाठी चर्चा आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।